पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती या ठिकाणी निघत आहे, जाहिरात या ठिकाणी येत आहे आणि या संदर्भात जे ऑफिशियली अपडेट आलाय, ऑफिशियली पत्रक या ठिकाणी 2 पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर ते पत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही आहे, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। एक लक्षात ठेवा, कोणताही यामध्ये पेपर नाही द्यायला लागत, कोणतेही ग्राउंड नाही द्यायला लागत, कोणती उंचीची अट नाही। एक वेळा फॉर्म भरून टाकला तर डायरेक्ट आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 29,000 रुपये महिना भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची सरकारी नोकरी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फॉर्म भरणे जेव्हा विद्यार्थी मित्रांनो केव्हापासून चालू होत आहे याबद्दल तुम्हाला डेट सांगणार आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले असे काही डिव्हिजन आहे त्या ठिकाणी आतापर्यंत कमी कटाप या ठिकाणी गेलेला आहे, तर कटाप कमी जाणारे डिव्हिजनचे सुद्धा नाव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पात्रता वगैरे काय सर्व काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं, कोणताही यामध्ये पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, कोणताही ग्राउंड नाही, कोणतेही उंचीची अट नाही, तर आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये लागणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी लागणार आहे आणि SC ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला लागणार नाही आहे आणि PWD असाल म्हणजे दिव्यांगजन असाल तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये लागणार नाही आहे। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरी असाल SC ST OBC EWS NTB ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरी 1 रुपया सुद्धा फी या ठिकाणी लागणार नाही आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या वर्षातून 2 वेळा वॅकेन्सी निघणार आहे। वर्षातून 2 वेळा वॅकेन्सी आता त्यांनी चालू केला आहे, म्हणजे या वर्षीपासून मागच्या वर्षी ते अपडेट आलं होतं की वर्षातून 2 वेळा वॅकेन्सी निघणार आहे। त्याच्यासाठी त्यांनी नाव काय दिलं होतं, फेज 1 जानेवारी आणि फेज 2 जून महिना। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जून महिन्यापासून ही भरती या ठिकाणी निघालेली नाही आहे, तर ही भरती या ठिकाणी थोडीफार लेट झाले, तर या वॅकेन्सीचं नाव दिलं आहे शेड्यूल जुलै शेड्यूल या ठिकाणी देण्यात आला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर म्हणजे सांगायचं एवढंच की शेड्यूल 1 शेड्यूल 2 अशा प्रकारे यामध्ये नाव देण्यात आलेलं आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं हे अपडेट तुम्ही बघू शकता, या ठिकाणी पत्रक मी तुम्हाला वाचून दाखवून देतो बघा। इंग्रजीमध्ये हे पत्रक आहे, डाक भवन संसद मार्ग। तर बघा सब्जेक्ट काय, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 2026 जुलै डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन अँड एंगेजमेंट शेड्यूल या संदर्भात हे अपडेट आहे। आणि त्याचबरोबर आय एम सर अँड मॅडम आय एम directed to forward here with the descriptive notification of GDS online engagement schedule 2। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलंय या पत्रकमध्ये, तर म्हटलं आहे तर बघा, डाक भवन संसद मार्ग नवी दिल्लीतून हे पत्रक आलंय। तर सर्व मुख्य पोस्ट मास्टर जनरल, ठीक आहे। तर विषय काय आहे, GDS ऑनलाईन सहभागिता वेळापत्रक 2026 जुलै वर्तनात्मक अधिसूचना आणि सहभागिता वेळापत्रकसाठी हे पत्रक आहे। सर अँड मॅडम खाली काय म्हटलंय, सर सर्व संबंधितांच्या माहितीसाठी जीडीएस ऑनलाईन नियुक्ती वेळापत्रक 2 शेड्यूल 2 2026 जुलै
ची सविस्तर अधिसूचना यासोबत पाठवण्याचे मला निर्देश देण्यात आले आहे। ही अधिसूचना 31 ऑगस्ट 2026 पासून नोंदणीसाठी उपलब्ध होईल आणि उमेदवार 2 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतील। ठीक आहे, हे काही या पत्रकमध्ये दिलं आहे। खाली काय म्हटलं आहे बघू शकता, महाव्यवस्थापक CEPT बेंगळुरू यांच्या माहितीसाठी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी विनंती आहे की अधिसूचनेची एक प्रत विभागाच्या वेबसाईट देखील अपलोड करण्यात यावी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर बघा आणखीन दुसरं जे पत्रक आहे, तर दुसरं पत्रक सुद्धा हे इंग्रजीमध्ये आहे। त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026। तर बघा ॲप्लिकेशन, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी टाइम टेबल दिला आहे खाली या पत्रकमध्ये। तर या पत्रकमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तर ते तुम्हाला वाचून दाखवून देतो। तर बघा या ठिकाणी काय हे पत्रकामध्ये काय म्हटलं आहे, भारत सरकार संचार मंत्रालय पोस्ट विभाग, तर बघा ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन प्रतिबद्धता वेळापत्रक 2026 जुलै। तर बघा टपाल विभागाच्या विविध कार्यालयामधील ग्रामीण डाक सेवक GDS म्हणजे शाखा पोस्ट मास्टर, BPM सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर, ABPM डाक सेवक यांच्या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। प्रत्येक मंडळ विभागातील संभाव्य रिक्त पदांच्या तपशील परिशिष्ट 1 मधील दिलेला आहे। अर्ज खालील लिंक ऑनलाईन सादर करायचे आहे। तर बघा त्या ठिकाणी वेबसाईट दिली आहे आणि काय म्हटलं आहे, नोंदणी ऑनलाईन अर्ज संपादन दुरुस्ती विंडो। त्याचबरोबर बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला फक्त एकाच नोंदणीस परवानगी आहे। एकापेक्षा जास्त किंवा दुहेरी नोंदणी अर्ज करण्यास सक्त मनाई आहे। नियुक्तीपूर्वी किंवा नियुक्तीनंतर कोणताही टप्प्यावर जर एखाद्या उमेदवाराने दुहेरी किंवा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याचे आढळल्यास GDS आचरण आणि नियुक्ती नियम 2020 अंतर्गत उमेदवाराची रद्द केली जाईल किंवा योग्य ती कारवाई केली जाणार आहे। तर बघा एकाच ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, हे सुद्धा या पत्रकमध्ये सांगितलं। आणखीन काय म्हटलं आहे, उमेदवारांना अर्जासोबत कोणतेही दस्तावेज जोडण्यास अपलोड करण्याची आवश्यकता नाही। तथापि त्यांनी विहित केल्यानंतर पोर्टलवर आपल्या अलीकडील फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि सादर करण्यासंबंधित सविस्तर सूचना परिशिष्ट 2 मध्ये दिलेला आहे। उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी नोंदणी आणि अर्जामधील सर्व तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि अंतिम सादर करण्यापूर्वी त्यांचे पूर्णपणे पुनरावलोकन करायला। आणि खाली जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी टाइम टेबल दिला आहे। तर बघा ऑनलाईन एक वेळ नोंदणी, तर बघा 31 ऑगस्ट 2026 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। 19 सप्टेंबर 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करणे आणि शुल्क भरणे यातील जे विद्यार्थी मिळवणं 2 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 दरम्यान। आणि त्याचबरोबर तुम्हाला एडिटिंग करायचे आहे, फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची, काही चुकलं असेल तर ते तुम्हाला 23 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 दरम्यान आपल्याला एडिटिंग करता येणार आहे। 31 ऑगस्ट पासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकचे। आणि त्याचबरोबर 19 सप्टेंबर 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। बघा 31 ऑगस्ट पासून फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 19 सप्टेंबर 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। तर यामध्ये 3 पद आहे। BPM पदामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। ABPM मध्ये 10,000 ते 25,000 रुपये, डाक सेवकमध्ये 10,000 ते 24,000 रुपये। आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकचा कडाप कमी केलेला आहे। इथून 2-3 वर्षा अगोदर जर आपण पाहिलं तर गोवा डिव्हिजनचा जो कडाप हा फक्त या ठिकाणी 45%, 50%, 60%, 62% अशा प्रकारे गेला होता। OBC झालं, ST झालं, ओपन या कॅटेगरीचा EWS झालं, PWD झालं। ठीक आहे, आणि असे बरेच काही डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कडाप कमी जातो। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तसं आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।